नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाची इंटरेस्टिंग स्टोरी बघणार आहोत. या स्टोरीच्या माध्यमातून तुमची इंग्लिश व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होणार आहे, तसेच तुमचा ग्रामरचे कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, स्टोरी संपूर्ण व्यवस्थितपणे बघा. ही स्टोरी आहे विद्यार्थ्यांनो एका शेतकऱ्याची. तो नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करत असतो. म्हणजे नेहमी त्याचे विचार सकारात्मक असतात, नेहमी चांगलं तो विचार करत असतो. चला तर बघूया आता या स्टोरीमध्ये नेमकं काय घडतंय. ओके, चला बघा मुलांनो, स्टोरी पाहू शकता. वन्स अपॉन अ टाइम इन अ स्मॉल विलेज देअर लिव्ड अ वाईज ओल्ड फार्मर. बघा विद्यार्थ्यांनो, वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ होतो एकेकाळी. वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ काय होतो मुलांनो? एकेकाळी. वन्स अपॉन अ टाइम इन अ स्मॉल विलेज. इन हे प्रिपोजिशन आहे, इनचा अर्थ होतो मध्ये. इन अ स्मॉल विलेज. स्मॉल म्हणजे छोटस, विलेज म्हणजे गाव. चा वापर होतो एक सांगण्यासाठी. मग वन्स अपॉन अ टाइम इन अ स्मॉल विलेज, एकेकाळी एका छोट्याशा गावामध्ये. एकेकाळी एका छोट्याशा गावामध्ये देअर लिव्ड अ वाईस ओल्ड फार्मर. बघा विद्यार्थ्यांनो, देअर लिव्ड, LIVE, लिव्ह म्हणजे राहणे, या लिव्हचं भेटू झालं लिव्ड. बघा, देअर लिव्ड, तेथे राहायचा, अ वाईस ओल्ड फार्मर. विद्यार्थ्यांनो, वाईसचा अर्थ होतो ज्ञानी. वाईस म्हणजे कोण मुलांनो? ज्ञानी. जो खूप विद्वान आहे त्याला वाईस असं म्हटलं जातं. मग त्या गावामध्ये देअर लिव्ड अ वाईस ओल्ड फार्मर. ओल्ड वयोवृद्ध, फार्मर शेतकरी. त्या गावामध्ये हा एक वयस्कर वयोवृद्ध शेतकरी राहायचा. पुढे बघूया मुलांना. ही हॅड अ ब्युटिफुल हॉर्स दॅट हेल्प हिम प्लो हिज फील्ड्स. बघा मुलांनो, हॅडचा वापर काय? एखादी गोष्ट तुमच्या जवळ सध्या आहे तर तुम्ही हॅव आणि हॅज म्हणता. हॅव आणि हॅज, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, हॅव आणि हॅजचा अर्थ होतो जवळ आहे. कधी जवळ आहे मुलांनो? तर सध्या. आणि एखादी गोष्ट भूतकाळामध्ये तुमच्या जवळ होती तर त्यासाठी हॅड वापरतात. काय वापरतात मुलांनो? हॅड वापरतात. म्हणजे ती गोष्ट भूतकाळामध्ये तुमच्या जवळ होती. उदाहरणार्थ आपण बघूया मुलांना. माझ्या जवळ हा पेन आहे, मी असं म्हणेल आय हॅव अ पेन. माझ्या जवळ वॉच आहे, मी असं म्हणेल आय हॅव वॉच. मग आय, वी, यू, दे यांच्या समोर हॅव वापरायचा. माझ्या जवळ वॉच आहे, आय हॅव वॉच. आमच्या जवळ वॉच आहे, वी हॅव अ वॉच. या प्रकारचं. ही, शी, इट असेल तर त्याच्यासाठी हॅज वापरायचं. त्याच्या जवळ घडी आहे, ही हॅज अ वॉच. तिच्या जवळ पेन आहे, शी हॅज अ पेन. तसंच विद्यार्थ्यांनो, ही हॅड अ ब्युटिफुल हॉर्स. म्हणजे या शेतकऱ्याजवळ काय होता? अ म्हणजे एक सुंदर असा घोडा होता. या शेतकऱ्याजवळ हा सुंदर असा घोडा होता. पुढे बघा. दॅट हेल्प हिम प्लो हिज फील्ड्स. विद्यार्थ्यांनो, हेल्प म्हणजे मदत करणे. बघा, हेल्प म्हणजे काय? मदत करणे. हे हेल्प या क्रियापदाचं V2 आहे, दुसरं रूप आहे. तो घोडा त्याला मदत करायचा. कशासाठी मुलांनो? प्लो करायला. PLOW, प्लो म्हणजे नांगरणे. प्लो म्हणजे काय मुलांनो? नांगरणे. हा फार्मर आहे, त्याच्याकडे शेती आहे, त्याची शेती नांगरण्यासाठी हा घोडा त्याला मदत करायचा. बघा, हेल्प हिम प्लो हिज फील्ड्स. फील्ड्स म्हणजे शेती. त्या शेतकऱ्याची शेती नांगरण्यासाठी हा घोडा त्याला मदत करायचा. वन डे, एके दिवशी, द हॉर्स रॅन अवे इनटू द हिल्स. बघा, वन डे, एके दिवशी, द हॉर्स रॅन अवे. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, रन अवे, रन अवेचा अर्थ होतो पळून जाणे. रन अवे म्हणजे काय मुलांनो? पळून जाणे. आणि रनचं दुसरं रूप होतं रॅन. रनचं दुसरं रूप काय होतं मुलांनो? रॅन होतं. वन डे, एके दिवशी, द हॉर्स रॅन अवे इनटू द हिल्स. हिल्स म्हणजे टेकड्या किंवा पर्वतरांगा. एके दिवशी हा घोडा त्या पर्वत रांगामध्ये रॅन अवे झाला, पळून गेला. द नेबर्स केम टू कम्फर्ट द फार्मर अँड सेड व्हॉट बॅड लक. मग हे घोडा तिकडे हिल्स मध्ये, टेकड्यावरती पळून गेल्यानंतर द नेबर्स केम. नेबर्स म्हणजे शेजारी.
नेबर्स म्हणजे काय मुलांनो, शेजारी. केम म्हणजे आले, हा दुसरा रूप झाला. विद्यार्थ्यांनो COME कम म्हणजे येणे, हा V1 आहे. कम म्हणजे काय मुलांनो, येणे, हा V1 आहे. याचा V2 झाला केम, आले. मग त्याचा घोडा पळून गेल्यानंतर त्याचे नेबर शेजारी त्याच्या जवळ आले, त्याला कम्फर्ट करण्यासाठी. कम्फर्टचा अर्थ होतो सांत्वन करणे, एखाद्याचं मन हलकं करण्यासाठी त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी बोलणे, सकारात्मक विचार देणे. यासाठी हे शेजारी त्या शेतकऱ्याजवळ आले आणि त्याला कम्फर्ट करू लागले. अँड सेड, SAY, से म्हणजे म्हणणे, से म्हणजे म्हणणे, सेचं विटो झालं सेड. आणि त्याला म्हणाले फॉर अ बॅड लक, त्याला म्हणले काय तुझं दुर्दैव आहे की तुझ्याजवळ एक घोडा होता, तो घोडा तुझं शेत नांगरून द्यायचा आणि आता तो घोडा पळून गेला, म्हणजे तुझं किती दुर्दैव आहे, असं ते शेजारी त्याला म्हणाले. द फार्मर्स स्माइल्ड जंटली अँड रिप्लाइड, मे बी मे बी नॉट. मग ते सगळं ऐकल्यानंतर फार्मर स्माइल्ड. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, SMILE, स्माइल म्हणजे हसणे, स्माइलचं विटो झालं स्माइल्ड म्हणजे हसला. कसा हसला, जंटली. जंटलीचा अर्थ होतो हळुवारपणे, सौम्यपणे तो हसला. ते सगळं ऐकल्यानंतर तो शेतकरी सौम्यपणे हसला आणि त्याने रिप्लाइड दिला. विद्यार्थ्यांनो REPLY, रिप्लाय म्हणजे प्रत्युत्तर देणे, एखाद्याला उत्तर देणे, रिप्लाय. आणि रिप्लाइडचा विटो झाला रिप्लाइड. रिप्लाय, रिप्लाइड, प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाला मे बी नॉट, कदाचित माझं बॅड लक असेल किंवा नसेल. मे बीचा अर्थ होतो कदाचित, कदाचित माझं दुर्दैव असेल किंवा नसेल. बघूया मुलांना आणखी पुढे काय होतं बघा. A few days later, the horse returned, bringing with it 2 wild horses. बघा मुलांनो, a few days later, few days चा अर्थ होतो काही काळानंतर. बघा, काही दिवसानंतर. few days, few म्हणजे काही, days म्हणजे दिवस आणि later म्हणजे नंतर. काही दिवसानंतर the horse returned. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, RETURN हा V1, याचं V2 झालं रिटर्न. काही दिवसानंतर तो घोडा परत आला, रिटर्न आला. ब्रिंगिंग विथ इट 2 वाईल्ड हॉर्सेस. ब्रिंगिंग विथ इट, विद्यार्थ्यांनो ब्रिंगचा अर्थ होतो आणणे. ब्रिंगचा अर्थ काय होतो मुलांनो, आणणे. बघा, ब्रिंगिंग विथ इट, विथ म्हणजे सोबत, इट म्हणजे त्याच्या. इट कुणासाठी वापरलाय, घोड्यासाठी वापरलाय. हा घोडा वापस आलाय, परंतु त्याच्यासोबत 2 वाईल्ड हॉर्सेस. वाईल्ड म्हणजे जंगली, जंगलात राहणारे. हा घोडा तर वापस आला, पण त्याच्यासोबत हे 2 जंगली घोडे सुद्धा घेऊन आला, म्हणजे त्याचे पिल्लं 2 घेऊन आला. पुढे बघा, द नेबर्स केम अगेन. मग शेजारी परत त्या शेतकऱ्याकडे आले. एक्साइटेड, खूप उत्साहित होऊन ते शेजारी त्या शेतकऱ्याकडे आले, एक्साइटेड, उत्साहित होऊन. अँड सेड, आणि म्हणाले फॉर अ गुड लक, काय तुझं सुदैव आहे, काय तुझं गुड लक आहे, काय तुझं चांगलं नशीब आहे. घोडा जाताना एकटा गेला आणि आल्यानंतर 2 त्याच्या पिलांना सुद्धा घेऊन आला. आता तुझ्याकडे एक घोडा नाही, तर तुझ्याकडे 3 घोडे झालेत. आणि यावरून ते म्हणाले की फॉर अ गुड लक, तुझं काय चांगलं नशीब आहे. हे सगळं ऐकल्यानंतर द फार्मर स्माइल्ड अगेन. शेतकरी तो परत हसला, स्माइल्ड अगेन, परत हसला. अँड सेड, आणि म्हणाला, काय म्हणतोय, मे बी, कदाचित असेल किंवा कदाचित नसेल. यावेळेला सुद्धा तो शेतकरी म्हणाला कदाचित माझं चांगलं नशीब असेल किंवा नसेलही. पुढे बघा मुलांना, पुढे काय झालं. वन डे, एके दिवशी, खूप इंटरेस्टिंग आहे सगळी स्टोरी बघा. वन डे, एके दिवशी, द फार्मर्स सन ट्राइड टू राईड वन ऑफ द वाईल्ड हॉर्सेस. बघा, वन डे, एके दिवशी, द फार्मर्स सन. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, फार्मर म्हणजे शेतकरी. फार्मर म्हणजे शेतकरी, याला अपोस्ट्रोफी एस लागलं की याचा अर्थ होतो चाचीचे. चाचीचे. मग फार्मर्स सन म्हणजेच काय मुलांनो, शेतकऱ्याचा मुलगा. काय मुलांनो, शेतकऱ्याचा मुलगा, आहे का नाही. तुम्हाला सांगायचंय माझ्या मित्राची कार, तर तुम्ही असं म्हणू शकता माय फ्रेंड्स कार. माय फ्रेंड अपोस्ट्रोफियस आणि कार. कळाला, अपोस्ट्रोफीचा अर्थ चाचीचे. मग लक्षात घ्या, वन डे, एके दिवशी, द फार्मर्स सन,
शेतकऱ्याचा मुलगा, हा शेतकऱ्याचा मुलगा ट्राईड टू राईड वन ऑफ द वाईल्ड हॉर्सेस. बघा ट्राईड, TRY, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, ट्रायचा विटो झाला ट्राईड. या शेतकऱ्याच्या मुलाने एकदा राईड करायचा प्रयत्न केला. राईड म्हणजे घोडेस्वारी करणं. तुम्ही सायकल चालवता त्याला सुद्धा राईड म्हणू शकता किंवा बाईक चालवता राईड म्हणू शकता. मग एके दिवशी या शेतकऱ्याच्या मुलाने वन ऑफ द वाईल्ड हॉर्सेस, या दोन घोड्यांपैकी कुठल्या तरी एका घोड्यावर राईड करायचं ठरवलं, घोडेस्वारी करायचं ठरवलं आणि त्या विचाराने हा मुलगा घोड्यावरती बसला. पुढे बघा, द हॉर्स थ्रू हिम ऑफ अँड द बॉय ब्रोक हिज लेग. बघा, द हॉर्स थ्रू हिम ऑफ. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, THROW, थ्रो ऑफ, थ्रो ऑफ याचा अर्थ होतो फेकून देणे. याचा अर्थ काय होतो मुलांनो? फेकून देणे. आणि थ्रोचं V2 झालं थ्रू, हे आहे क्रियापदाचं दुसरं रूप. आणि तिसरं रूप येतं थ्रोन, थ्रो, थ्रू, थ्रोन. बॉल फेकतो ना आपण, त्याला थ्रो असं म्हणतात. याच पद्धतीने द हॉर्सेस थ्रू हिम ऑफ. सब्जेक्ट झाला विद्यार्थ्यांनो द हॉर्स आणि थ्रू झाला V2 आणि हिम झाला ऑब्जेक्ट. सिंपल पाचशे रचना. द हॉर्स थ्रू हिम ऑफ, त्या घोड्याने त्या मुलाला घोड्यावरून फेकून दिलं. अँड द बॉय ब्रोक हिज लेग. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, BREAK ब्रेक म्हणजे तोडणे. BREAK ब्रेक म्हणजे तोडणे आणि ब्रेकचा विटो झाला ब्रोक. मग त्या घोड्याने त्याला घोड्यावरून फेकून दिलं आणि त्यामध्ये त्याचा जो लेग होता, या मुलाचा जो लेग होता, पाय होता, तो तुटला. तुटला म्हणजे आपण मोडला म्हणूया, याला प्लास्टर बसवलंय, मोडला आपण असं म्हणूया. पुढे बघा, द नेबर्स रश्ड ओव्हर अँड सेड व्हॉट अ बॅड लक. आणि परत विद्यार्थ्यांनो बघा, द नेबर्स, ते शेजारी परत आले. रश ओव्हर, रशचा अर्थ होतो धावत येणे. आणि परत एकदा ते शेजारी धावत आले आणि सेड म्हणाले व्हॉट अ बॅड लक. बघा, या प्रसंगाला सुद्धा शेजारी धावत धावत आले आणि त्या शेतकऱ्याजवळ जाऊन म्हणाले, बाबा काय दुर्दैवी तुझं नशीब की तुझा मुलगा घोड्यावरती बसलाय आणि घोड्यावर बसल्यानंतर तो पडलाय आणि त्याचा पाय मोडलाय. मग हे सगळं ऐकल्यानंतर वन्स मोर, परत एकदा शेतकरी काय म्हणेल बरं? द फार्मर कामली सेड, शांतपणे. कामली म्हणजे शांतपणे. त्या शेतकऱ्याने परत एकदा शांतपणे म्हणाला, मे बी और मे बी नॉट, कदाचित माझं बॅड लक असेल किंवा नसेलही, असं तो म्हणाला. पुढे बघा मुलांना, आणखी काय काय होतं, स्टोरी इंटरेस्टिंग आहे. अ वीक लेटर, अ वीक लेटर, वीक म्हणजे आठवडा आणि लेटर म्हणजे नंतर. एका आठवड्यानंतर सोल्जर्स केम टू द विलेज. बघा विद्यार्थ्यांनो, सोल्जर्स म्हणजे सैनिक. सोल्जर्स म्हणजे कोण? सैनिक. केम टू द विलेज, कम म्हणजे येणे, केम म्हणजे आले. अ वीक लेटर सोल्जर्स केम टू द विलेज. एका आठवड्यानंतर हे सैनिक त्या गावामध्ये आले. कशासाठी आले बरं? टू टेक यंग मेन टू फाईट इन अ वॉर. बघा विद्यार्थ्यांनो, टू टेक, टेक म्हणजे घेणे. टेक म्हणजे काय मुलांना? घेणे. त्यांनी ठरवलं की जे यंग मेन आहेत, म्हणजे गावामध्ये असणारे जे तरुण तरुण माणसं आहेत, तरुण तरुण मुलं आहेत, त्यांना घेऊन जायचं होतं. कशासाठी? तर वॉर मध्ये, युद्धामध्ये फाईट करण्यासाठी. मग तिथल्या राजाने आदेश दिला असेल की सैनिकांनो, तुम्हाला गावामध्ये जायचंय आणि गावामध्ये असणारे जे काही तरुण मुलं असतील त्यांना आपल्या सेनेमध्ये सामील करून घ्यायचंय, कारण वॉर चालू आहे, युद्ध चालू आहे. पुढे बघा, बिकॉज द फार्मर सन हॅड अ ब्रोकन लेग ही वॉज स्पेअर्ड. बघा, बिकॉज द फार्मर सन, त्या शेतकऱ्याचा जो मुलगा होता, हॅड अ ब्रोकन लेग. एखादी गोष्ट जवळ होती यासाठी हॅड. तो शेतकऱ्याचा जो मुलगा होता त्याचा ब्रोकन लेग होता, त्याचा तुटलेला पाय होता, मोडलेला पाय होता. म्हणून या सैनिकांनी त्याच्या मुलाला घेऊन गेलेच नाही आणि घेऊन न गेल्यामुळे युद्धामध्ये जाण्याचं त्याचं प्राण वाचला, त्याचा जीव वाचला, तो स्पेअर झाला. स्पेअर म्हणजे काय मुलांना? वाचला. स्पेअर म्हणजे वाचला. मग हा सुद्धा प्रसंग झाला. द नेबर्स एक्सक्लेम, एक्सक्लेमचा अर्थ होतो उच्चारणे किंवा उद्गारणे. हे सगळं झाल्यानंतर शेजाऱ्यांनी उद्गारलं, व्हॉट इनक्रेडिबल लक. इनक्रेडिबलचा अर्थ होतोय
विश्वास ठेवता येत नाही असं अद्भुत किंवा आश्चर्यकारक. मग या प्रसंगाला ते शेजारी आले आणि म्हणाले की बाबा किती अद्भुत, किती आश्चर्यकारक लक असे, आमच्या सगळ्यांचे मुलं हे लढाईसाठी युद्धात सामील झाले आणि फक्त तुझा मुलगा स्पेअर झाला, वाचलाय. किती तुझं आश्चर्य, किती तुझं चांगलं नशीब, असं लोक त्या शेतकऱ्यांना म्हणाले. मग हे ऐकल्यानंतर सुद्धा द फार्मर सिम्पली स्माइल. हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा तो शेतकरी हसला आणि म्हणाला, मे बी नॉट, कदाचित माझं नशीब असेलही आणि कदाचित नसेलही. ओके, चला पुढे बघा मुलांनो. द नेबर्स वर पझल्ड. मग हे शेजारी सगळे पझल्ड झाले. पझलचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो गोंधळून जाणे. PUZZLE, पझलचा अर्थ होतो गोंधळून जाणे. पझल म्हणजे काय मुलांनो, गोंधळून जाणे. एवढं सगळं ऐकल्यानंतर हे सगळे शेजारी गोंधळून गेले. दे आस्क, आस्क फिटू आहे मुलांनो, विचारलं. आस्क म्हणजे काय, विचारणे. मग त्या सगळ्या शेतकऱ्यांनी विचारलं, व्हाय डू यू कीप सेइंग मे बी, व्हाय डू यू कीप सेइंग मे बी, surely you know what is good and bad. बघा लोक काय म्हणतात, दे आस्क, त्यांनी त्याला विचारलं की व्हाय डू यू कीप सेइंग मे बी, तू नेहमी हा मे बी शब्द का वापरत असतोस, कदाचित असेलही कदाचित नसेलही असा हा मे बी शब्द तू का वापरत असतोस, असं सगळं त्या गावकऱ्यांनी, त्या शेजाऱ्यांनी शेतकऱ्यासमोर घोळका घेऊन त्याला विचारलं. मग तो शुअरली निश्चितपणे, यु नो, तुला माहित आहे, व्हॉट इज गुड अँड बॅड. त्या लोकांनी त्याला म्हणले शेतकऱ्याला की नक्कीच तुला काहीतरी माहित आहे की काय चांगलंय आणि काय वाईट आहे, असं ते म्हणले. ओके, चला पुढे बघा मुलांना. द फार्मर एक्सप्लेन्ड. मग हे सगळं ऐकल्यानंतर त्या फार्मरने एक्सप्लेन केलं, लाईफ इज लाईक अ रिव्हर. लाईफ, जीवन, इज आहे लाईक अ रिव्हर. लाईकचा अर्थ होतो ते सारखं. लाईकचा अर्थ होतो आवडणे नाही, लाईकचा अर्थ होतो सारखं. मग तो शेतकरी म्हणतो लाईफ इज लाईक अ रिव्हर, हे जे जीवन आहे ना ते नदी सारखं आहे. ओके, ऑलवेज फ्लोईंग अँड चेंजिंग. नदीसारखं ते नेहमी फ्लो करत राहतं. फ्लो म्हणजे वाहत राहतं. बघा, नदीसारखं नेहमी फ्लो करत राहतं, वाहत राहतं आणि चेंजिंग, बदलत राहतं. ही जशी नदी एका प्रवाहातून दुसऱ्या प्रवाहात जाते आणि स्वतःला त्यामध्ये मिसळून घेते, त्या पद्धतीने आपलं आयुष्य सुद्धा हे नदीसारखं आहे. ते नेहमी फ्लो करत राहतं, प्रवाहामध्ये फिरत राहतं आणि स्वतःला चेंज करत राहतं, बदलत राहतं. नदी समुद्रामध्ये गेली समुद्रासारखी व्हायला लागते, नदी ओढ्यामध्ये गेली ओढ्यासारखी व्हायला लागते. त्यासारखं What seems bad today might lead to something good tomorrow. बघा, what seems, विद्यार्थ्यांनो सीमचा अर्थ होतो दिसणे. सीम म्हणजे काय मुलांनो, दिसणे. बघा, what seems bad today, आज जे काही आपल्याला बॅड दिसतंय, वाईट दिसतंय, माईट लीड. माईटचा अर्थ होतो शक्यता. माईट म्हणजे काय मुलांनो, शक्यता दर्शवण्यासाठी हे माईट हे मॉडल ऑक्झिलरी वापरतात. शक्यता दर्शवण्यासाठी माईट मॉडल ऑक्झिलरी वापरतात. याचा फॉर्म्युला होतो सब्जेक्ट प्लस माईट प्लस V1, सब्जेक्ट प्लस माईट प्लस V1. मग टुडे माईट लीड टू समथिंग गुड. बघा, व्हॉट सीम्स बॅड टुडे, आज जे काही वाईट दिसते ते आपल्याला लीड टू, घेऊन जाईल कुठे, गुड कडे. आज जे वाईट दिसते ते उद्या तुम्हाला गुड, चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाईल. अँड व्हॉट सीम्स गुड टुडे, आणि जे काही आज तुम्हाला गुड दिसते, चांगलं दिसतंय, माईट लीड टू चॅलेंजेस लेटर, आणि त्याची अशी शक्यता आहे त्या चांगल्या गोष्टीची की ते तुम्हाला नंतर चॅलेंजेस, आव्हानाकडे घेऊन जाऊ शकतं. पुढे बघा, वी डोंट ऑलवेज सी द होल पिक्चर. आपण नेहमी आपल्या आयुष्याचं संपूर्ण पिक्चर, संपूर्ण चित्र पाहू शकत नाही की प्रत्येक गोष्ट कशी असू शकेल. द नेबर्स थॉट अबाउट हिज वर्ड. THINK, थिंक म्हणजे विचार करणे. बघा, THINK, थिंक म्हणजे विचार करणे. थिंकचा विटू झाला थॉट. थिंकचा विटू झाला मुलांनो थॉट. द नेबर्स थॉट, त्या शेजाऱ्यांनी विचार केला अबाउट हिज वर्ड्स,
त्याच्या शब्दांबद्दल शेजाऱ्यांनी विचार केला अँड रिअलाइज द फार्मर वॉज राईट. रिअलाइजचा अर्थ होतो एखादी गोष्ट जाणवणे. रिअलाइज म्हणजे एखादी गोष्ट जाणवणे. रिअलाइजचं फिटू झालं रिअलाइज आणि मग जाणवलं की शेतकरी कसा होता, राईट होता, योग्य होता. जो नेहमी म्हणायचा मे बी नॉट, कदाचित माझं नशीब चांगलं असेल, कदाचित नसेलही, असं तो शेतकरी म्हणायचा. पुढे बघा, द स्टोरी टीचेस अस. ही स्टोरी आपल्याला टीच करते, शिकवते की दॅट लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. हे सगळं जे जीवन आहे ते सरप्राइजेसनी फुल आहे. सरप्राईज म्हणजे आश्चर्य. हे सगळं जीवन आश्चर्याने भरलेलं आहे असं ही स्टोरी आपल्याला शिकवते. वी मे नॉट ऑलवेज अंडरस्टँड व्हाय थिंग्स हॅपन. वी मे नॉट ऑलवेज अंडरस्टँड. मेचा अर्थ सुद्धा शक्यतो होतो बरं. वी मे नॉट ऑलवेज अंडरस्टँड. फॉर्म्युला सब्जेक्ट वी, सब्जेक्ट प्लस मे प्लस वी1. वी मे नॉट ऑलवेज अंडरस्टँड. आपण नेहमी अंडरस्टँड समजू शकत नाहीत की व्हाय थिंग्स हॅपन. व्हाय का थिंग्स गोष्टी हॅपन घडतात. आपण नेहमी असं समजू शकत नाही की का गोष्टी घडतात. बट परंतु इफ वी स्टे का. स्टे म्हणजे राहणे. स्टे म्हणजे काय मुलांनो, राहणे. पण जर आपण काम राहिलो, शांत राहिलो अँड ओपन माइंडेड, आपलं मन खुलं ठेवलं, कुठल्याही चॅलेंजेसला फेस करण्यासाठी आपलं मन जर खुलं ठेवलं, वी विल फाइंड दॅट एव्हरी इव्हेंट. वी विल फाइंड दॅट, आपल्याला जाणवेल की वेदर अ गुड ऑर बॅड इज अ पार्ट ऑफ बिगर जर्नी. बघा, वी विल फाइंड दॅट, आपल्याला असं जाणवेल की एव्हरी इव्हेंट, प्रत्येक प्रसंग, वेदर गुड ऑर बॅड, प्रत्येक प्रसंग जो चांगला आहे किंवा वाईट आहे. वेदरचा अर्थ होतो ही किंवा ते, म्हणजे प्रसंग चांगला असेल किंवा वाईट असेल, इज अ पार्ट ऑफ बिगर जर्नी. जर्नी म्हणजे प्रवास आणि बिगर म्हणजे मोठा. कोणताही प्रसंग चांगला असेल किंवा वाईट असेल, हा आपल्या जीवनाच्या प्रवासाचा एक भाग आहे, पार्ट आहे. आता या स्टोरीचं मोरल काय मुलांना, बोधवाक्य काय? थिंग्स आर नॉट ऑलवेज ॲज दे सीम. थिंग्स गोष्टी आर नॉट ऑलवेज ॲज दे सीम. ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या नेहमी तशा नसतात. ट्रस्ट द प्रोसेस ऑफ लाईफ. ट्रस्ट विश्वास ठेवा, द प्रोसेस ऑफ लाईफ, आयुष्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवरती विश्वास ठेवा. अँड फेस एव्हरी मोमेंट विथ अ काम हार्ट. फेस सामोरे जा. एव्हरी मोमेंट प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा. कशाने? विथ अ काम हार्ट. एकदम तुमच्या शांत हृदयाने, शांत मनाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा. ओके. आता विद्यार्थ्यांनो बघा, यामध्ये थोडेसे व्होकॅब्युलरी आहेत, आपण जाणून घेऊया. प्लावचा अर्थ होतो नांगरणे. फील्डचा अर्थ होतो शेत जमीन किंवा कुरण. जे शेत असतं ना त्याला फील्ड असं म्हटलं जातं. बघा मुलांनो, रन अवे म्हणजे पळून जाणे. रन अवेचं फिटू झालं रॅन अवे म्हणजे पळून गेले, पळून गेले. हिल्स म्हणजे डोंगर किंवा टेकड्या. शब्द कशा लक्षात ठेवायचा, त्याला कोरिलेट करायचं. हिल्स टेकड्या, या टेकड्यावर कोण गेलता? घोडा गेलता. पुढे बघा, कम्फर्ट म्हणजे सांत्वन करणं. कोणी सांत्वन केलं तर नेबर्सनी, शेजाऱ्यांनी फार्मरला सांत्वन केलं. फॉट अ बॅड लक, आणि ते म्हणाले काय दुर्दैव आहे. काय म्हणले ते? फॉट अ बॅड लक, काय दुर्दैव आहे. जंटलीचा अर्थ होतो हळुवारपणे किंवा सौम्यपणे. जंटली म्हणजे काय मुलांना? हळुवारपणे किंवा सौम्यपणे. अ फ्यू डेज लेटर, काही दिवसानंतर. अ फ्यू डेज लेटर, काही दिवसानंतर. ब्रिंगिंग म्हणजे आणणे. बघा, ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंगिंग आणणे. वाईल्ड हॉर्सेस म्हणजे जंगली घोडे. वाईल्ड हॉर्सेस म्हणजे काय मुलांना? जंगली घोडे. ओके. पुढे बघा आता, एक्साइटेडचा अर्थ होतो उत्साह. एक्साइट म्हणजे काय मुलांना? उत्साह. फॉट गुड लक म्हणजे काय चांगलं नशीब, काय चांगलं नशीब. पुढे राईड म्हणजे घोड्यावर स्वार होऊन रपेट करणे. घोड्यावर स्वार होऊन रपेट करणे किंवा गाडीत बसून प्रवास करणे, त्याला राईड म्हणू शकता. थ्रो ऑफचा अर्थ होतो फेकणे. थ्रो ऑफ म्हणजे काय मुलांना? फेकणे. कुणी फेकलं होतं? त्या घोड्याने त्या मुलाला फेकलं होतं.
व्हॉट इनक्रेडिबल लक, काय आश्चर्यकारक नशीब असं आपण म्हणूया. रश ओव्हरचा अर्थ होतो धावत जाणे. रश ओव्हर म्हणजे काय मुलांनो, धावत जाणे. आणि कामली म्हणजे शांतपणे, कामली म्हणजे शांतपणे. स्पिअरचा अर्थ होतो वाचणे. ओके. एक्सक्लेम, एक्सक्लेम म्हणजे उद्गारले, शब्द उद्गारणे, एक्सक्लेम म्हणूया. पझळ, पझळ म्हणजे गोंधळून जाणे. पझळ म्हणजे काय मुलांनो, गोंधळून जाणे. ओके. चला शेवटचे. सीम्सचा अर्थ होतो दिसते किंवा वाटते. चॅलेंजेस म्हणजे काय मुलांनो, आव्हान. थिंक आणि थॉट म्हणजे विचार केला. थिंक हा V1 झाला, थॉट हा V2 झाला. रिअलाइज म्हणजे जाणवणे, रिअलाइज्ड म्हणजे लक्षात आले. सरप्राइजेस म्हणजे काय तर आश्चर्याने. सरप्राईज म्हणजे काय मुलांनो, आश्चर्याने. ओके. तर विद्यार्थ्यांनो ही होती अत्यंत महत्वाची स्टोरी. स्टोरी मधले महत्वाचे व्होकॅब्युलरी लिहून घ्या, थोडे ग्रामरचे कन्सेप्ट समजून घ्या आणि महत्वाचं चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येथेच थांबूया. थँक्यू. बाय. टेक केअर.